आता नाही गर्दी फिरती निवांत चाललंय. तर त्यावेळेस तुम्हाला दाखवतो. कमेंट आल्या वहिनीला वडे तळताना दाखव. ही बघा वडे छिंग छिंग कसं आहे एकदम आहे ना. इकडे बॅनर लावला आज आपण तुम्हाला दाखवतो. चला हे बॅनर आज आपण लावला. श्री सती सामादादा प्रसन्न वडापाव सेंटर. आमचा पत्ता भोपळा चौक. खाली माझा नंबर आहे ते नाही दाखवणार मी, नाहीतर मला सगळे कमेंट फोन करूनच परेशान करायचे. हा असं बनवलं आहे. हे माझ्या कुलदैवतांचा फोटो आहे. इकडं एकदा खाऊन पुन्हा बार बार यावा अशी टेस्ट. हा आमचा पत्ता तांबेवाडी तांडा भोपळा चौक. गर्दी नाही सध्या, नॉर्मल आहे. एक दोन असे चालू आहे. त्यावेळेस मग काढलं. आताच बाबा आलते, बाबांची पण आठवण काढतात रोज. तर आलते इकडं. आर्यन बघा गाडीवर कसं फिरतोय. त्रिशा तिकडं. त्रिशा इकडे ये पण आली खेळती तिकडं. तर बाबा पण आलेले इथं. ते गेले आत्ताच. काहींचा गैरसमज झाला असेल, कुठं गेले आणि काय झाले दिसत कसे नाहीत. अनिल राठोड माझा क्लासमेट, सगळ्यात वयात मोठा हाच होता आमच्या बॅचमध्ये. इथं पाणी टपकतंय रा अनिल, थोडं पुढं हे इथनं पाणी टपकतंय. इकडे ये चल. किती खाल्ला आता वडापाव तू? किती खाल्ला? बोटा असा कसा करतोय? 2. ही आमची कीर्ती. इकडं बघू असली आहे का ओरिजिनल आहे का डुप्लिकेट आहे. कुणी मागवलेत कीर्ती? मावशीनं लावलंय ना. हा तोंडानं बोलणार. तिकडं मान हलवती का काय बोलती मला कळायला तर पाहिजे. खायचं सोडा वगैरे लिमिटमध्येच टाक. जास्त झालं की मग फुटतात. मग थांब स्क्रीनवर काय झालं. हा बघ बरं आता तिकडं बघ कसं दिसतोय. एकदम गोरा गोरा गरगरीत एकदम हिरो साऊथ इंडियन. स्वतः झाडावर चढवतोय स्वतःला. नाही आता खरं सांगायचं, मी करतो का नाही काम, वडापाव वगैरे बनवतो का नाही हेच नाही जमत का मला. पण तरी पण काल मी बनवलेलं जमलेलं. पण काल मस्तपैकी पुरतंय सगळं. पाव जास्त पण आणलं की मग हे होतंय आती. मसाला मला कमी पडत असं वाटतंय. हे वाटायलंय ना आपण आकार बघून. हे असं करायचं, चांगलं मॅश करायचं. म्हणजे कसं बटाटे मोठाट नाही व्हायला पाहिजे असं. हे आम्ही आणलंय ना दाबायला, यानं दाबतो आम्ही बटाटे. एकदम मॅश करून घेतो चांगलं असं बारीक. ते मोठाड राहिलं की मग जरा बस जाते का काय. मग हे सॉरी कशाला जाणार तू? मी जाणार बल्ब घेऊन येतो जाऊन. का थोडं थांबून जाऊ? थोडं थांबूनच जाता. अजून आहे की उजेड चांगला. तुला टाकतो की व्हॉट्सअपला व्हिडिओ टाकणार मी. क्लासमेट इकडं मीटिंग कसली चालू आहे की तुम्हाला दाखवतो. चला आपला स्टॉल असा आहे चौकात. इकडून किती रस्ते आहेत बघा. असा एक येतो, परत इकडून असा येतो, परत इकडून पण असा येतो, हा समोरून पण असा येतो, इकडून पण असा येतो, इकडून असं. सगळ्या चौकातच आहे. आता यांची काय मीटिंग चालली की बघा. इकडं चाललंय तुमचं? कुठं चालला? हे यांना बघून जा नाही तर जायचं यांच्यावर. यांची मीटिंग कशी चालू आहे बघा. काय करतात ही लेकरं. ही रोहन म्हणा, त्रिशा म्हणा, असं जातो परत. हे पोरग कपडे त्याचे व्यवस्थित नव्हते ना अंगात पूर्ण. आलं तिथून परत. मग आणा लय दिवसानं आला तू. लय दिवसानं दिसला असं नवरदेव. हॅशटॅग नवरदेव. तुम्हाला किती द्यायचे रे? बोला पटापटा पटापटा. तुला 2, तुला 3, तुला नाही ना. नाचती बघा आता. हा इकडं आत्या बघती नाचून दाखव. हा काय आहे ते? कसला डान्स तुझा? हा कसला डान्स ते?
आता ही बसली आता मोबाईल मध्येच बघती डायरेक्ट, दुसरा काही शॉटच नाही हिच्याकडं. इकडं वडा आता तिनं काढलाय ना. काय मग मामा कसे लागायले तो वडापाव? आहे ना चांगली क्वालिटी? माझा भाऊ चुलत, ही आपली रोजची पोर. तुला लय जणांनी त्या दिवशी ओळखले बाबा, लय दिवस. हा कल्याणचे ते मित्र नाही का, तुला माहित आहे की? माहित आहे ना तुमचं दादा ते. हा त्याने पण विचारत होते, लय दिवसांनी दिसला असं म्हणत होते. कुठं गायब आहे? काय नाही इथं सटलं काम ते वगैरे. साखरपुड्यात मला का नाही बोलवला व्हिडिओ काढायला? बाबा तुला बोललो होतो की तुला एवढं व्हिडिओ काढायला चिठ्ठी टाकलं नव्हतं तुला. मग मी आलतो की, ते नाही म्हणत व्हिडिओ काढायला म्हणतोय मी. हा व्हिडिओ काढायला होय. आता मी माझ्या कार्यक्रमामध्ये व्यस्त होतो, तुझं काम. हा ना, तुझ्या कार्यक्रमात बोलवणार ना व्हिडिओ काढायला. कॅमेरामॅन नेताच्या चालू आहे. किती द्यायचंय? काय प्यायला? 10 वडापाव. फेमस आहे. फेमस आहे ना, चांगला आहे ना. ए थँक्यू थँक्यू. तुझे आले माझे. काय रस खुर्चीवरून उठच ना, मग दिलं त्यांनी दाब. आता जवळ बोलवत्यात अजून. द पटकन द पप्पी दे. फुफाजी माझे भाऊजी आहेत ते. आठ आता चावतात ते तुला. पिल्या मस्त आहे. हाय लास्ट आहे. जेवण करून ये. जाते का नाही? तुला र 2-4 खाल्लाय, आता इथं बसून कशाला लागते तुला भूक? रोहन एवढा प्लेटा तर उचलत जा. अभ्यास करत जा रोहन, तू इथं येऊन नको बसत जाऊ. जा अभ्यास कर. कुत्र्यासारखं सरांचं मार खात बसणार. मग अभ्यास कराय समजत नाही का तुला? होय रे. हा बारके आरोप होते एवढे. बारक येतंय, खाताय पळून जातंय. काय 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 बोलला? 3-4 काय? 3-4 खाऊन जाते. 3-4 खाऊन जाते. तू काय येतेस का? तू पण 2 खाल्ला की? माझं नरड दाबणार होतं, पण व्हिडिओ चाललाय त्यामुळे दाबलं नाही. तिकडं बस जाऊन की रोहन. असं संध्याकाळच्या टायमिंगला द्यायचंच नाही पूजा. तो त्याच्या माग कोण लागणार मग? आधी उधार देऊन दारू पिणाऱ्यांच्या माग काय खरं नाही तसल्यांचं. दीपक तू जरा तोंडाने फटकळा. हा तसं हाय. आता हाय. पूजा तू कपडे आणली का नाही? नाही आणा म्हणल्यावर कोण आणणार? ती पोरगी बारकी येऊन काय बोलून गेली माहिती? अजून तिनं बनवलं शिवलंच नाही म्हणे. काय उपयोगाचा का मग? पैसे देऊन टाकती जवाच्या तवा. काही फुकट नाही कोणच करत. मग ती वस्तू आणायची दुसरीकडे तर पटकन टाकायची. मग ते ड्रेस आणून उपयोग काय? व्हिडिओ बघितल्यावर वाईट वाटतं नंतर. तसं नाही म्हणत मी काय म्हणतो माहितीये का? म्हणजे त्यांना नाव नाही ठेवत, पटकन जाऊन बोलायचं ग. आकर त्यांची तब्येत बरोबर नाही का ना, मग तिथून घ्यायचं दुसरीकडं पटकन टाकायचं. मग तुझं आणून काय उपयोग? 15 दिवस झालं तरी ड्रेस आणून, त्यातलं तू घातले ती एक घालती कधी तर, नाहीतर मग गाऊनच. मग एकच आज गाऊन उद्याच्या ड्रेस. हा मग ती असल्यावर दोन्ही घालू शकते ना तू, असं माझं मत आहे. मग तेल तुला पण पोळला, मला बघ इथं बघ कसले फोड आल्यात. असा तेल उडाला माझ्या अंगावर, वडाच पडला वरून बददिशी. पण मला काहीच नाही झालं. आधी मला किती थोडं पोळलं की आग उठायची. हे बघ शिल्लक राहिलं तरी चालेल, पण उधार कोणाला द्यायचा? पण हातावर डाग पडेल ती तेल पडते की मग बापरे, ते लय डेंजरस असते. डेंजर. तर सोलापुरी ना सिप्लॅडिन वापरायचं. सिप्लाडाईन. त्या सिप्लाडाईन तर ह्या पुरीचं जास्त जखम चिघळली. ते ज्याला चालतंय त्याला चालतंय. ते ब्लड ग्रुप, तिला ते औषध, ते गोळ्या औषध ते ब्लड पटकन. ग्रुप माझ्यानं पित नाही ती. ती अंतर मी देतो.